इराण इस्रायल युद्धामुळे गॅसचे दर वाढले। घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 रुपयांनी वाढले। आजपासून नवीन दर होणार लागू। एलपीजी उत्पादन वाढवण्याचे सरकारचेही आदेश। भारतामध्ये इंधनाचा पुरेसा असा साठा उपलब्ध। इंडियन ऑइलची महत्त्वाची माहिती। इंधन टंचाईच्या बातम्या या निराधार नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये केलं आवाहन। आखाती देशांची माफी मागितल्यानं इराणने शरणागती पत्करल्याचा ट्रम्प यांचा दावा। इराणवरील हल्ले आणखी तीव्र करणार। ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दिला इशारा। रशियाने इराणला अमेरिकन सैन्यतळांची माहिती पुरवल्याचा दावा। आखातातल्या युद्धात रशियाचा अप्रत्यक्षपणे सहभाग। इस्रायल अमेरिका इराण मधील युद्ध नव्या वळणावर। दुबई विमानतळावरील ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल। हवाई संरक्षण यंत्रणेने क्षेपणास्त्र हवेतच रोखली, मात्र काही अवशेष धावपट्टीवर आणि टर्मिनलजवळ कोसळले। इराणच्या कझविन इथं मुलांच्या शाळेजवळ भीषण हल्ला। हल्ल्याचा सीसीटीव्ही आला समोर। सुदैवानं जीवितहानी नाही। इराणला पुन्हा भूकंपाचा धक्का। युद्ध पेटलं असतानाच 4.1 रिश्टर स्केलचा भूकंप। बंदर अब्बास शहरापासून 74 किलोमीटर पश्चिमेला भूकंपाचा केंद्रस्थान। अमेरिका आणि इस्रायलचा तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर हल्ला। हल्ल्यानंतर तेहरानच्या मेहराबाद विमानतळ आगीनं पेटलं। अमेरिका इस्रायलच्या आणि इराणच्या मधील IRGC या मुख्यालयावर भीषण हल्ला। पोल्दोख्तर इथं मुख्यालयावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला। मिसाईल हल्ल्यानंतर IRGC एरोस्पेसमध्ये मोठा स्फोट। सौदीमधील प्रिन्स सुलतान एअरबेसवर इराणचा थेट मिसाईल हल्ला। प्रिन्स सुलतान एअरबेसवर अमेरिकेची लढाऊ विमानं होती उभी। ऑपरेशन रोअरिंग लायन अंतर्गत इस्रायलचे तेहरानवर हल्ले। राजधानी तेहरानमध्ये शिकूया AI ची क्रांती। चला करूया MSCIT।